नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. मागील 4 महिन्यांपासून दिंडोरी पोलीस स्टेशन एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी नको त्या ठिकाणी दिसून येत आहे. तसेच सर्वसामान्य जनतेशी भांडताना देखील आढळून आलेले आहे. मागे दिंडोरीतील एका त्या हॉटेल बाहेर या अधिकाऱ्याचे तालुक्यातील एका नागरिकाने धक्काबुक्की करून कपडे फाडल्याची चर्चा ताजी असतानाच याच अधिकाऱ्याने नुकताच नाशिक धात्रक फाटा येथे चांगलाच प्रसाद खाल्ल्याचं समजत आहे. या अधिकाऱ्याची सुरुवातीला चांगली चर्चा होती, परंतु रात्र झाल्यानंतर तालुक्यातील 2 ते 3 युवकांना घेऊन सायंकाळी हद्दीच्या बाहेर जाऊन रुबाब दाखवण्यात हा अधिकारी व्यस्त असतो. याचाच एक भाग म्हणून निवडणूक काळामध्ये चांगलीच धरपकड दिंडोरीतील एका हॉटेल बाहेर झाली. त्या अधिकाऱ्यांचे कपडे फाडले होते. तर 2-4 दिवसांपूर्वी नाशिक येथे "तू मला हॉर्न का दिला" या कारणावरून नाशिक येथे एका वाहनधारकाशी या अधिकाऱ्याने वाद घातला. त्या वाहनधारकाने विनंती करूनही या महाशयाने त्याला शिवीगाळ केल्याने आजूबाजूला असणाऱ्या जनतेने चांगला चोप दिल्याचं समजतंय. नंतर यांनी "मी खाकीतील अधिकारी आहे" अशी विनंती केल्यानंतर हा वाद आडगाव पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. रात्री 12 वाजेपर्यंत आपापसात मिटविल्याने तो वाद तात्पुरता थांबला असला तरी या वादात नाशिकमधील मोठमोठ्या राजकीय नेत्यांनी देखील उडी घेतल्याने हा अधिकारी चांगला चर्चेत आलेला आहे. या अशा वागणुकीमुळे नाशिक ग्रामीणचा खूप चांगला चालू असलेला कारभार बदनाम होण्यास सुरुवात झाली आहे. या अधिकाऱ्यावर नेमका वरद हस्त कोणाचा आहे का हे तपासणे महत्त्वाचे असले तरी या अधिकाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समज देणे गरजेचे असून नाहक या अधिकाऱ्याच्या स्वभावाला एखादा चांगला नागरिक बळी पडू नये म्हणजे झालं. एस मराठी न्यूज साठी विशेष प्रतिनिधी कोणार्क नगर, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.